डोंबिवली टू विरार जवळजवळ नाही म्हणायला गेलं तर 3.5 ते पावणे 4 तासाचा प्रवास करून मी एकदाची आलेली आहे विरारच्या आपल्या एका सखीकडे. त्या सखीचं नाव आहे सुचेता आणि सगळे आपल्या इथे ऑलरेडी येऊन बसलेले आहेत. खाणं पिणं सुरू झालेलं आहे, त्यांनी माझी वाट पण नाही मिळाली. तसं पण ना मी एक पिल्लू सोडलं होतं. मी सांगितलं होतं की मी चालले मीटिंगला, सो मी काही येऊ शकत नाही. पण मी मीटिंगला वगैरे काही गेली नव्हती, मी ट्रेनमध्येच बसलेली होती आणि मी यांना असंच एक पिल्लू सोडून दिलं होतं. मग काही जणांनी तर मला अक्षरशः काय सांगितलं, तुझ्याशी आता यापुढे बोलणार नाही किंवा तुला भेटणार पण नाही. आणि अजून एक गोष्ट, माझे 2940 सबस्क्रायबर होते, त्यातले 4 सबस्क्रायबर उडालेत, म्हणजे आता 2936 राहिलेत. मग ह्याच ग्रुपपैकी ना कोणीतरी मला ना अनसब केलेले. थांबा 1 मिनिट बघते या लोकांना. मी तुला 40 फेक आयडीने सब केलेलं आहे. 4 सबस्क्रायबर्स गेले माझे सकाळपासून. कोणी राग काढला माझ्यावरती? काहीतरी काही बोलू नका. कोणी मला अनसब केलं? कोणी अनसब केलंय? तू तर बोलणार नव्हतीस ना. सिग्नेचर आयडी डिलीट मी सबस्क्राइब केलंय. कमेंट्स नसतील. तू कोणी अनसब केलं मला? कोण अनसब केलं? मी अजून केलंच नाही. नेल्सन का अनसब करेल? नेल्सनने 4 आयडी डिलीट मारल्या. डिलीट मारल्यामुळे काय YouTube वरनं गेले. नेल्सनने अनसब केलंय. अनसब म्हणजे नेल्सनने त्याची खूप सारे आयडिया डिलीट मारल्या. हो, तो कारण भरपूर आपल्या मुलींच्या नावाने आयडी घेऊन येतो. अगदी माझा सुद्धा फॅन क्लब केला. आयडी डिलीट मारतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली YouTube वरनं ते आयडी निघून जातात. मग तुमचे तेवढे सब कमी होतात. अच्छा, म्हणजे ती 4 आयडी नेल्सनने स्वतःच्या आयडी डिलीट केल्या असं समजायचं आपण. बरं. नेल्सन नको रे बाबा, असं काय करू. 100 आयडी जर तू काढल्या असतील त्या डिलीट मारल्यास माझे 100 सबस्क्रायबर्स कमी होतील रे. काय रे, असं एक तर समोर येत पण नाही आणि नुसत्या खोड्या काढत असतो. ये किसने बोला? नेल्सन, आमच्या पोरींच्या आयडिया काढायच्या नाही तर तुला मी परत एकदा खबरदार करते. बरं, बाय द वे हे बघा इथं खाणपान चाललेलं आहे. वाव, सुचिता ताईने बघा, ताई म्हणणार नाही हो, माझ्यापेक्षा लहान आहे ती. हे बघा काय काय बनवलेलं आहे. वा वा. आता तुम्ही म्हणाल की असं वेगळा कलर का दिसतोय, तर मी फिल्टर यूज केलेला आहे आणि खूप छान मस्त आणि खूप छान बंगलो आहे. मला रिक्षावाल्याने तर अक्षरशः बंगल्याच्या ह्या दारातच आणून सोडलं, म्हणजे इतका फेमस बंगलो आहे हा. आणि आमची नताशा बघा इथे बसलेली आहे. काय नताशा, क्या कर रही है? मोबाईल